त्यांचं आणि तुमच्या लाडकी बहीण योजनेमध्ये खूप मोठा फरक आहे. त्यांचं काय कर्नाटक गृहलक्ष्मी योजना एका कुठली कर्नाटकमध्ये एका घरातल्या एका बहिणीला मिळतो. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या घरामध्ये 2 बहिणी असल्या तरीसुद्धा त्यांना आम्ही देण्याचा निर्णय घेतलेला आहे. कारण आम्ही भेदभाव करत नाही, जातीपातीचा भेदभाव नाही. मराठी माणसांना पण मिळते, उत्तर भारतीयांना पण मिळते, हिंदूंना पण मिळते, मुसलमानांना पण मिळते, ख्रिश्चनांना पण मिळते. सगळ्यांना या योजनेचा फायदा मिळतोय. आम्ही काय त्याच्यामध्ये बदल केलाय का? कारण आमची योजना जी आहे ही सर्वसमावेशक आहे. माझ्या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये आधार निर्माण करण्यासाठी आम्ही निर्माण केलेलं आहे. मी देखील एक सर्वसामान्य परिवारातला, शेतकरी परिवारातला मी मुलगा आहे. सर्वसामान्य कुटुंब कसं चालतं हे मी माझ्या आईकडून पाहिलं आहे. माझ्या आईने बघितलं आहे, गरिबी बघितली आहे. माझी पत्नी पण सुटली नाही त्याच्यातून. आणि म्हणून मी जेव्हा मला अधिकार प्राप्त झाले तेव्हा मी ठरवलं, माझ्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना घेऊन आम्ही ही योजना सुरू केली. विरोधकांना वाटलं नव्हतं की एवढ्या लवकर पैसे खात्यात येतील, पण आम्ही सगळं प्लॅनिंग व्यवस्थित केलं. कारण आमची नियत साफ आहे, आमची नियत देण्याची आहे, आमची देण्याची वृत्ती आहे, घेण्याची नाही. ही देना बँक आहे, लेना बँक नाही. आणि म्हणून अरे त्यांना जाऊ दे रे, काय बोलतं, दिलं काय त्यांनी, काय दिलंय बोलायला. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, आम्ही देणारे आहोत. 5 हप्ते दिले, 5 हप्ते लक्षात ठेवा. आणि हे नोव्हेंबरचा पण हप्त्याला विरोध करणार होते ते आचारसंहिता म्हणून. आम्ही पण डोकं लावलं, आम्ही ऑक्टोबरमध्येच नोव्हेंबरचे पैसे दिले. आणि 20 तारखेला जेव्हा मतदान होईल, आचारसंहिता शिथिल होईल, तेव्हा ताबडतोब डिसेंबरचा पण हप्ता आम्ही देणार.